अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गण गण गणात बोते. श्री गजानन विजय हा श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांविषयी लिहिलेला 21 अध्यायांचा अतिशय प्रासादिक असा ग्रंथ आहे. अनेक सद्भक्त या ग्रंथाचं म्हणा, पोथीचं म्हणा, पारायण करत असतात. आणि हे पारायण करत असताना त्यांना त्याचे जे काही अनुभूती, लाभ अशा प्रकारची प्रत्यंतर सुद्धा येत असतात. मुळातच हा ग्रंथ अतिशय प्रासादिक असल्यामुळे तो पहिल्या ओवीपासून अखेरच्या ओवीपर्यंत सुंदरच आहे. परंतु प्रत्येक ग्रंथामध्ये अशी काही सौंदर्य स्थळं असतात की ती विशेष लक्ष वेधतात. बऱ्याचदा पारायणाच्या त्या सगळ्या फ्लोमध्ये किंवा रोजच्या वाचनामध्ये या सौंदर्य स्थळांपाशी थांबणं, थबकणं, घुटमळणं आणि त्यांचा विशेषत्वाने आनंद आणि आस्वाद घेणं आपल्याला शक्य होतच असं नाही. पण त्याचा विशेषत्वाने आस्वाद घ्यावा अशी ती स्थळं असतात. आणि त्यातलंच एक मोठा सौंदर्यपूर्ण संवाद आपल्यापर्यंत पोहोचवावा असं फार आतून वाटलं. आणि म्हणून हा अल्पसा प्रयत्न श्री महाराजांच्या प्रेरणेने म्हणा, करुणा कृपेने करतोय. या ग्रंथाच्या 5व्या अध्यायामध्ये महाराज पिंपळगावला गेले आणि तिकडून त्यांना श्री बंकटलाल शेठजींनी पुन्हा समजूत काढून शेगावला परत आणल्याची अतिशय गोड कथा आलेली आहे. महाराज एकदा सगळ्या शेगावच्या उपाधीला कंटाळून पिंपळगावात गेले आणि मग त्या पिंपळगावच्या रहिवासियांनी त्यांचा सगळा आदर सत्कार करून हे आता इथेच आपल्याच गावात राहतील याबद्दलची खात्री मनात बाळगली. त्या सगळ्या कथेचा तपशील आता मी देत नाही, मला सांगायचा मुद्दा पुढचा वेगळा आहे. पण हे सगळं एकीकडे सुरू असताना शेगावात मात्र महाराज नाहीत म्हणून चलबिचल निर्माण झालेली होती. आणि तशातच बुधवारच्या बाजारासाठी म्हणून पिंपळगावचे काही रहिवासी शेगावात आले. त्यांना इकडे महाराज नाहीत हे माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी अतिशय निरागसपणे शेगावच्या रहिवाशांना सांगितलं की आमच्याही गावात तुमच्या गावातल्या सारखाच एक अवलिया आलेला आहे आणि आता आम्ही त्यांना कुठेही जाऊ देणार नाही, आमचं भाग्य आता उजळलंय. हे ऐकून शेगावामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि महाराजच तिकडे गेले असावेत हे ओळखून श्री बंकटलाल शेठजी, जे महाराजांचे मोठे सत्शिष्य, आपल्या पत्नीला घेऊन पिंपळगावला गेले आणि नाना परीने श्री गजानन महाराजांची त्यांनी समजूत काढली की आपण कृपया शेगावला चला. आणि मग महाराजांना ते शेगावला पुन्हा घेऊन आले आणि महाराजही त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर गाडीत बसून त्यांच्यासोबत परत आले. आता पिंपळगाव ते शेगाव या प्रवासादरम्यान हे सद्गुरू आणि हे सत्शिष्य म्हणजे श्री गजानन महाराज आणि श्री बंकटलाल शेठजी यांच्यात एक अतिशय गोड, प्रेमळ, मिश्किल आणि खूप मार्गदर्शक असा संवाद झालेला आहे. पारायणाच्या ओघामध्ये आपल्याला बऱ्याचदा थांबून त्याचा आस्वाद घेता येत नाही, म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याचा आपण आनंद घ्यावा अशी विनंती करतो. त्या ओव्याच अशात, आता ओव्या इतक्या सोप्या आहेत की त्यांचं मुळात आणखीन काही विश्लेषण, विवेचन करायची गरज नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला आणि मग गजानन महाराज बंकटलालजींना काय म्हणतात, पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा, असा मिश्किल प्रश्न विचारला.
कारण बंकटलालजी सावकार होते. महाराज म्हणतात की अरे आता तर मी पिंपळगावकरांचं धन होतं ना, आणि तू मला आता शेगावला नेतो आहेस, तर असं दुसऱ्याचा माल, दुसऱ्याचा धन नेणं ही काय सावकाराची रीत आहे का? असा प्रश्न ते बंकटलालजींना विचारतात. व पुढे म्हणतात, मसी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहत. तुझ्या घरी यायला मला भीती वाटते, कारण तुझ्या घरची रीत काही बरी नाही असं मला लक्षात आलेलं आहे. कोणती रीत? तर बंकटलालजी सावकार असल्यामुळे त्यांच्या कपाटात नेहमी धन, संपत्ती, पैसे असायचे, आणि त्याचाच संकेताने उल्लेख करून श्री महाराज म्हणतात, अरे लक्ष्मी जी का लोकमाता, लक्ष्मी जी का लोकमाता, महाविष्णूची असे कांता, जिची असे अगाध सत्ता तिला ही त्वा कोंडिले. अरे साक्षात महालक्ष्मी जी महाविष्णूंची पत्नी आहे, लोकमाता आहे, जिची सत्ता अगाध आहे, आणि तिलाच तू कुलपात कोंडलं. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. साक्षात लक्ष्मी मातेलाच तू कोंडलं म्हटल्यानंतर मला माझी भीती वाटली, आणि म्हणून माझा काय थांग लागणार अशा भीतीने मी शेगावाहून निघालो आणि पिंपळगावला निघून आलो. आता हे बोलल्यानंतर बंकटलालजी सुद्धा तसे पारमार्थिक दृष्ट्या अधिकार संपन्न शिष्य होते. त्यांना कळलं की हे बोलणं सगळं महाराजांचं जे आहे ते लटकं आहे, वरवरचं आहे, मिश्किलपणाचं आहे, प्रेमाचं आहे, आणि आपली परीक्षा पाहणार आहे. आणि म्हणून ते सगळं बोलणं ऐकल्यानंतरची ओवी फार गोड आहे. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रति भले, विनयाने भाषण केले ते ऐका येणे रीती. की हे ऐकल्यानंतर बंकटलालजींना सुद्धा हसू आलं, आणि त्यांनी विनयाने भाषण केलेलं आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे की सत्शिष्याने आपल्या श्री सद्गुरूंशी नेहमी विनयाने, प्रार्थनापूर्वकच बोलायचं असतं. हे श्री बंकटलालजींनी इथे आपल्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे. मग ते बंकटलालजी काय म्हणतात अतिशय विनम्रपणे महाराजांना, बंकट म्हणे गुरुनाथा, माझ्या कुलुपा न भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. की माझ्या कुलपाला घाबरून महालक्ष्मी मातेचा माझ्या घरात किंवा संपत्तीचा माझ्या घरात निवास नाही, तर आपलं म्हणजे श्री सद्गुरूंचं तिथे अस्तित्व असल्यामुळे म्हणून ती संपत्ती तिथे स्थिरावलेली आहे. यातून एक मोठा बोध असा मिळतो की जिथे श्री सद्गुरूंचं अस्तित्व असतं तिथे सर्व प्रकारची प्रापंचिक आणि पारमार्थिक सुख नांदतात. हे या ओवीतून त्यांना सांगायचं आहे. आणि मग ते पटवून देण्यासाठी त्यांनी पुढच्या ओवीत उदाहरण दिलं, जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाड काही, आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. आपल्या श्रीचरणांपुढे या कपाटात कोंडलेल्या धनाची मला काहीही किंमत नाही. तेच माझे धन थोर. कोणतं धन? तर आपले श्रीचरण हेच माझं धन आहे. आणि ते नुसतं धन नाही तर ते थोर आहे. तेच माझे धन थोर, म्हणून आलो येथवर, माझे न राहिले आता घर, ते सर्वस्वी आपुले. इथे एक मोठा मार्मिक उपदेश केलेला आहे की सत्शिष्यासाठी श्री सद्गुरूंचे श्रीचरण हेच त्याला सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ धन वाटलं पाहिजे. आणि ते श्री बंकटलालजींना वाटत होतं, म्हणून ते शेगावाहून पिंपळगावला आले याचा उल्लेख ते करतात. आणि पुढे म्हणतात, माझे न राहिले आता घर, ते सर्वस्वी आपुले. अहो माझं घर तरी आता माझं कुठे राहिलं, ते तुमचंच झालेलं आहे. आणि मग पुढच्या ओवीत म्हणतात, घर मालका कारण शिपाई अडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही करावे. तुम्हाला अशी भीती वाटते कशी की मी तुम्हाला कोंडून ठेवेल किंवा कुठे जाऊ देणार नाही. अहो तुम्ही घर मालक आहात, मी शिपाई आहे, आणि घर मालकाला कधी कोणी अडवू शकतं का? तुमचं जशी इच्छा होईल तसंच तुम्ही करा असं मला तुम्हाला सांगणं आहे. पण पुढे म्हणतात, इतुकीच आहे विनंती.
विनंती केली, प्रार्थना केली. पुन्हा बंकटलालजींमधलं सत्शिष्याचं एक लक्षण प्रकट झालेलं आहे की सत्शिष्याने कितीही अधिकार संपन्न तो जरी झाला तरी श्री सद्गुरूंना प्रार्थनाच करायची असते, विनंतीच करायची असते, मागणी किंवा डिमांड करायची नसते. व ते विनंती करतात, इतुकीच आहे विनंती, शेगावी असावी वस्ती, धेनू कानना ते जाती, परत परी येती परत पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. की मुळात जगदोद्धार हेच तुमचं कार्य असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आणि लोकांचा उद्धार करणार हे तर गृहीतच आहे, अपेक्षित आहे, ते तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. परंतु धेनू काननात जातात, गायी जंगलात जातात, परंतु सूर्यास्ताला जशा आपल्या घरी स्वगृही परत येतात तसं आपण कृपया करुणा कृपेने वरचेवर शेगावला येत जावं आणि शेगावला आपलं मूळ कायमचं वसतिस्थान असावं अशी आमची विनंती, प्रार्थना आहे. आणि अशी प्रार्थना करून ते श्री महाराजांना शेगावला परत आणतात. तेव्हा एका सद्गुरूंमधला आणि सत्शिष्यांमधला हा अतिशय गोड, मधुर, थोडासा मिश्किल आणि प्रेमाचा संवाद, या ग्रंथातलं हे संवाद सौंदर्य